नमस्कार मित्रांनो, तो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जात होतो हुरडा पार्टी करायला. हा जुना व्हिडिओ आहे, तुमचा जुना व्हिडिओ पोस्ट करते आहे. जात होतो हुरडा पार्टी करायला. तर इथे मी सर्वांना गाडीमध्ये कॅप्चर करते कोण कोण आहे सोबत. आणि हो, मी तिथे शेतामधले खूप सारे छोटे व्हिडिओज कॅप्चर केले आहेत. आम्ही खूप मजा केली आहे आणि मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे शेतामधली लाईफ. तर नक्कीच तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आणि गाडीमध्ये गाणं चालू होतं, मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा. तर त्याच्यावर आम्ही डान्स करत होतो. तर बघा कसं करतोय. तुमचं काय पाहिजे तुम्हाला? अरे कुलूप खोला ना. चाबी मला आपण वेलकम टू यूट्यूब चॅनल संतोष पटेकरच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर जसं की तुम्ही बघू शकता, हे बघा संतोष पटेकर कसे झाडू मारताय. तुम्ही काय बोलता? तुम्ही काहीतरी बोला सर. नाही, पहिले आम्हाला काम करू द्या, तुमचं रिकाम काम तिकडे करा. ते सध्या त्यांचं फार्म हाऊस आहे हे इथे शेतामधलं, तर ते साफसफाई करताय. ते आता 1 वर्षानंतर इथे फार्म हाऊस वर आलेले आहे. मग आता ते बघा कसे साफसफाई करताय. बघा बहीण भावाचा जीव बघा किती आहे. बहिणीनं भावाच्या हातातून लगेच झाडू बाजूला घेऊन टाकला. हे आहे शेत. इकडे हे मोसंब्याचे झाड लागलेले सगळे. कसे लावले सांगा ना मग तुम्ही. आम्ही त्याचं मार्कून टाकलं होतं. मार्कून टाकलं, मग आम्ही त्याला काय केलं, लाईन दोरीनुसार मार्कून केल्या होत्या. किती फूट घ्यायची, 16 फूट घ्यायची, 8 14 फूट घ्यायची. मग नंतर आम्ही खड्डे खोदले. खड्डे खोदून बुडाला औषध टाकलं, झाडं लावले. आणि मग नंतर झाडं लावले. मग त्याला लागायसाठी आम्ही काय केलं, पाणी टाकलं त्याला तिसऱ्या दिवशी रोज 1 लिटर. आणि मग नंतर ते मस्तपैकी लागली. हे लिंबूचं झाड आहे बघा. या लिंबूच्या झाडाला एकही लिंबू नाहीये. पण हो, आम्ही जर आत नाही ना, त्याला कोणी फवारा नाही आणला वगैरे. ह्या बाई आहे आमच्या. कोणाला केलंय का फोन? काय माहिती कोणाला लावलाय. हे सर फक्त व्हिडिओ साठी झाडू मारतात, फक्त व्हिडिओ मध्ये दाखवण्यासाठी. खिचडी खाऊ लागले बघा हे. आम्हाला तर कोणी म्हणायला नाही खिचडी खा काय का म्हणून. तुम्हाला भूक नाही लागत संध्याकाळ? बाप, आम्ही नुसतं 2 काय खाल्लंय, चिकू खाल्ले. चिकू मग तुम्ही मोठे लोक फ्रीज मधले फळं खाता तुम्ही. शिवानी कशी लाजायली. या मग खिचडी खायला. हो, आम्ही शेतात आलो आहे. आणि शेतामध्ये आम्हाला सध्या काय करायचं, आपल्याला गौऱ्या घ्यायच्या आहे. हुरडा करायला, हुरडा भाजण्यासाठी आम्हाला गौऱ्या घ्यायच्या. तर आम्ही हे बघा इथे आता सध्या आलोय नदीवर. नदीला पाणी नाहीये. हे नदी आहे, पण नदीला बिलकुल पण पाणी नाहीये. आणि तिथे आता आम्ही शोधणार आहे गौऱ्या. नदीला सध्या ना तिथून पाणी येणार आहे लगेच 2 मिनिटांमध्ये. तर तुम्हाला पाणी आलं की तुम्हाला लगेच दाखवते. हे इकडे डॅम आहे म्हणे. हे बघा कसे गौऱ्या शोधताय सगळेजण. टाकत नाही, टाकते थोडेफार असे, पण एवढे पण नाही. असं ब्लॉगिंग वगैरे नाही टाकत. आणखीन टाकायचे, सुरू करायचे. हरभरा शेतामध्ये आहे ना, शेणाची उपली सापडतोय. आणि गौऱ्या सापडतोय. गौऱ्या चलो
म्हशीच्या आणि गायच्या दोघांच्या आम्ही सापडतोय. काय सापडतोय आम्ही? गौऱ्या. आपण लांब आहे भरपूर. आपल्याला ते हे करायचंय, बोर आणायला जायचं. अभी दोपहर हो रही है, क्या मस्त व्यू है इधर. ऐसा व्यू शहर में नहीं होता कभी भी. और बहुत धूप है, बहुत धूप है. इसलिए हम ऐसे पैदल लेके चल रहे हैं. हाँ, हरभरा खाते खाते. हाँ, ये हरभरा है हमारे हाथ में. इधर ये है सरकी, देखो सर की देख सकते हो आप. उधर हरभरा है उधर हरभरा, और ये गेहूं है. ये गेहूं है, देख सकते हो ये guys. सारा खेत अपना है. सारा खेत अपना जहाँ है. तक नजर जाएंगे जहाँ तक नजर जाएगी वहाँ तक अपना है. पूरा अपना खेत है. कभी आना हो तो बता के आना. आपको हुरडा पार्टी फ्री में हाँ, खिलाएंगे. फ्री में खिलाएंगे. देखो अगर क्या आपको view हमारे है. खेत में हुरडा पार्टी करने को आना होगा हाँ. तो प्लीज ये नीचे दिए कांटेक्ट नंबर पे संपर्क करें. संपर्क कांटेक्ट नंबर करें. बता दे प्रेम को. हाँ, ये देखो व्यू. आप व्यू देखो, पानी चल रहा है मस्त, एकदम तगड़ा व्यू है. आप कभी भी गांव में आओगे, सुबह शाम दोपहर, आपको कभी भी बोर नहीं लगेगा. ये देखो अभी पानी है नीचे. आप सब लोगों का स्वागत है और आज हमारे गांव में. तो दिखाता हूँ आपको मैं गांव का व्यू. थोडं नंतर बघ ना बाळा. व्हिडिओ काढाल मी. स्ट्रगल स्ट्रगल सिच्युएशन. आल्या मामी, गेली साडी सगळी. साडी गेली मामी. मामी एकदा काही बोला. बाप, हे अशी लाईफ पाहिजे. मस्त हे वाटलं, बघा. चांगलं वाटलं. स्ट्रगल सिच्युएशन. रेखाबाई घरात. रेखा ताई खरात. हे तुमचा हरभरा. चला चलो. ये जो खा रहे हैं ना, हाथ में जो दिख रहा है हरियल फूट, यही हरियल फूट है. पानी मैं अभी देखो. यही से लिया और ताजा ताजा खा रहे. शेतात येण्याची हीच एक मजा आहे की ताजं ताजं रानमेवा आपल्याला खायला मिळतो. हा, खरी थोड्या गोष्ट आहे. वेळाने तुम्हाला बोरं पण दाखवू आपण की बोरं किती छान छान सगळं अजून गोड आहे. पुढं लई एन्जॉय करणार आहे आपण. तर बघत राहा व्लॉग. तर आम्ही हातामध्ये हरभरा घेऊन हरभरा खात खात आणि शेणाच्या गौऱ्या सापडत सापडत पूर्ण शेताला फेरफटका मारला होता आणि खूप मजा येत होती. खूप ऊन होतं पण आम्ही उन्हातही फिरत होतो आणि एन्जॉय करत होतो. बघा, मस्त छान अशी शेपूची भाजी इथं उगलेली आहे. तर आपण थोडी शेपूची भाजी तोडूया आपल्याला खाण्यासाठी. खूप मस्त अशी शेपूची भाजी आली आहे आणि खूप कवळी आणि इतका छान याचा सुगंध येतोय. मस्त, एकदम छान. हे बघा, हे किती मस्त बोरीचं झाड दिसतंय. बोराचं झाड. मामी बोरं घेऊन या. हा, चल. कडून कुठं जायचं बोरं खायला? तिकडे बोर आहे का? चला मग जाऊया तिकडे आपण. तो गाइस, हमारे वाले खेत में है, देखो कितने कितने प्यारे प्यारे बैंगन है. अरे देखो, इधर मिर्ची भी है, वो भी पूरी पक्की वाली है. और इधर गेहूं के पेड़ भी है. पेड़ में क्या? और इधर मौसम भी है. रेखा ताई, गेहूं के पेड़ नहीं होते, अच्छा. पौधे 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 भी नहीं होते. गेहूं के क्या? ये देखो कितना हरा लग रहा है. तो आप एक बार ऐसे ही पार्टी करना हमारे जैसी. वाव, ये वांगे लय आवडले मला. हे पेरूचं झाड आहे. ह्या तोडून घ्या ना आपल्याला. हा घेऊन बोला काहीतरी. मामी बोला काहीतरी आता. हाय फ्रेंड्स, हम्म. आम्ही आता खूप सारे फोटो काढले. तुम्हाला सगळे फोटो दाखवू. नाही, हे पुरा हरियल vlog फूट आता आम्ही तोडलाय. मामी ती बोरले गोड्या. तिकडे बोरीच्या झाडाला पण जाणार आम्ही. पण सध्या आम्ही चाललोय हा. हुरडा खायला. हुरडा मस्त छान भाजला आहे. हा. आता बघूया आपण हुरडा. हे बघा, हे गव्हाचं किती छान मस्त पीक आलंय.
आणि हे जे दिसतंय ते आमचं शेतातलं फार्म हाऊस आहे. तिथे बदामाचं खूप मस्त मोठं झाड आहे. हा. इथे गवऱ्यांचा शेक केला होता, त्याच्यामध्ये हुरडा भाजलाय ना. आता हे बघा, हे हुरडा काय करताय. ओके आता पकडे काय चालू विवेक? हे विवेक काय करताय? हे हाराबुट आहे. ते नाही, ते काय करताय? हे तेच झाड आहे ज्याच्यावर लोक चढवतात. काय काय एकदा रिपीट करा वापस. हे तेच झाड आहे हरभऱ्याचं ज्याच्यावर लोक चढवतात. हरभरा झाडात चढवणं असं म्हणतात, तेच म्हण. नाही हळूया ना तसा त्याला वेगळा आणू नको. बरं एक हे करा मग याला परत काढून घ्या. नाही नाही फाटते बरोबर आम्हाला कृष्ण बोलत नाही. आम्हाला कृष्ण बोलत नाही ना. मस्त काढ सूप असतं ना. सूप नाही परत तर इथे ज्वारीच्या कणसातून हुरडा बाजूला करण्याची प्रोसेस चालू होती. ज्वारीचे कणस मस्त छान पहिले आहारावर भाजून घेतले आणि त्यानंतर त्यातून असं त्याला मारून त्यातून हुरडा बाजूला करण्याची प्रोसेस इथे चालू होती. त्यानंतर आम्ही मस्त गरमागरम हुरडा एन्जॉय केला. तर तुम्ही समोर बघाच. डायरेक्ट तसं नाही त्याचं म्हणणं असं टाकून द्यायचं असं बाजू द्यायचं. सरजी मला द्या ना. आहे तर देऊ का तुला? मग काय होतं? ते बस ना हातात तेवढा द्या ना. पण त्याला आणखीन भाजलं पाहिजे ना. हे बघा हुरडा. त्याचं ब्लूटूथ बंद करा. हे बघा, आम्ही एवढे सर्वजण आलोय हुरडा पार्टी करायला. आणि हुरडा दाखवा हुरडा. आरती हे दोघ जण आहेत ना. फोटो काढा. ती कट करा. फोटो काढ. बाय कंस कोणाचे मान कोण घेऊन राहिले काय ना. हुरडा कोण आणलाय? बदललं की घेऊन डोक्यावर तेल जोडले. हुरडा कोण आणलाय? हो सुनबाई, आम्हाला पण द्या ना. काही तुम्ही पाखडे का नाही का काही पाय पूर्ण घेऊन टाकलं मुठभर काढून. थांब ना, मी देते ना तुला. इकडे यायला लागले. पण केले त्याच्यात चिवडा जास्त द्या आम्हाला. चिवडा मामी याची राग झाली म्हणलं जरा एकदा घेऊन करा. हे आमचं हरियालपूर आता बाजूला ते खाऊन बघू कसं लागतंय. तर मी इथे फक्त व्हिडिओ काढण्यासाठी पाट्यावरती बसले होते वाटण करण्यासाठी. तर माझ्या फॅमिलीचे फक्त रिॲक्शन बघा, त्यांचे काय रिॲक्शन्स आहे याच्यामध्ये. सुगरण काय बारीक वाटायला लागली का? पाणी मला पिय ना. येतंय का कोणाला? येतंय का कोणाला पाय ना. बाप सासूला तर किती नवं झालं. आम्ही त्या दिवसांनी केलं ते गेलं कोण करतो. बघा, हे असं गावाकडे वाटण्यावरती
कशावरती पाट्यावरती वाटावं लागतं. इथे शेतामध्ये आम्ही असं पाटणावर पाटावर उठ्यावरती एक जण तर बोलू द्या ना. पाट्यावर उठ्यावर वाटावं लागतंय. पाट्यावर वाटावं लागतं. मसाला असा. भाजी टेस्ट लागते. त्यानं भाजी खूप मस्त टेस्ट लागते. सुंदर लागते. आणि माझ्या पतीला तसंच आवडते म्हणून मी वाटायची. आणि आमच्या पती परमेश्वरला पाट्यावरचं वाटलेलंच वाटण खूप आवडतं. लय आवडतं. माती पूर्वी तिथला तिखट लावून सगळ्या गावात सगळ्या आडची. हे साबण हात धुतलं नाही होणार का? ए, पेरू कुठून आणले पेरू? एकच होतं झाडाला एक झाड नव्हतं तर असा होता हा संपूर्ण व्हिडिओ. त्यानंतर आम्ही मस्त जेवण केलं. छान मटणाचा बेत केला होता सर्वांसाठी. आणि मी नॉनव्हेज खात नाही म्हणून माझ्यासाठी मॅगी बनवली होती, म्हणजे शेवया. त्याचा व्हिडिओ मी पहिलेच अपलोड केला आहे. तो बघितला नसेल तर तोही जाऊन बघा. शेतामध्ये मी छान असं चूल वगैरे मांडून शेवयाचा भात बनवला होता. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.